नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे 3 वृत्त आहेत शिक्षक भरती संदर्भात. पहिलं जे वृत्त आहे ते आपलं जे पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होणार आहे त्या संदर्भात आहे आणि हे गुड न्यूज आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला. पहिलं जे वृत्त आहे ते शिक्षक भरती संदर्भात आहे. पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होणार आहे त्या संदर्भात आहे, तर ते आपण पाहूया. तर मित्रांनो, हे वृत्त सकाळ या वृत्तपत्रात 24 तारखेचे हे वृत्त आहे. आचारसंहितेपूर्वी जिल्हा परिषद शिक्षकांना नेमणुका. येत्या 16 फेब्रुवारीपूर्वी प्रक्रिया संपवण्याचे शालेय शिक्षण विभागाचे नियोजन. तर मित्रांनो, जिल्हा परिषद शिक्षकांना नेमणुका देण्यात येणार आहेत आणि 16 फेब्रुवारीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे. ठीक आहे, वृत्त काय आहे ते पाहूया. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारी अखेर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदांकडून वेळेत पवित्रवर जाहिरात अपलोड होणे आवश्यक असून त्यासाठी 5 जानेवारीपर्यंत मुदत असणार आहे. म्हणजे 5 जानेवारीच्या अगोदर जाहिराती अपलोड होतील. त्यानंतर उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेऊन गुणवत्ता यादीनुसार 16 फेब्रुवारीपूर्वी नेमणूक देण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. मित्रांनो, पूर्वी हे जे 80% पदे भरण्यास मंजुरी होती, अर्थात ती आजही आहे, पण बिंदू नामावलीवरती आक्षेप घेण्यात आला होता. तर त्यामुळे 10% राखीव ठेवून 70% भरती होणार आहे. ठीक आहे, तर ही 70% भरतीसुद्धा बऱ्याच उमेदवारांना दिलासा देणारी ठरणार आहे. तर 5 जानेवारीपूर्वी जाहिरात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर मग उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात येतील आणि 16 फेब्रुवारीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. तर ही एक अतिशय गुड न्यूज आहे. पुढची न्यूज पाहण्याअगोदर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या या चॅनलवरती शिक्षक भरती संदर्भात आपण वेळोवेळी अपडेट्स देत असतो आणि यावरती आपली अगदी बारीक नजर आहे. जे पण काही नवीन नोटिफिकेशन येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात. तर मित्रांनो, पुढची जी बातमी आहे ती इंग्लिश मीडियमचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी अतिशय गुड न्यूज आहे ही. आणि ही अल्पसंख्याक संस्था आहे सरस्वती विद्यालय नागपूर. ही एक इंग्लिश मीडियम स्कूल आहे आणि मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे, ज्याला आपण मराठीमध्ये अल्पसंख्याक संस्था म्हणतो. तर इंग्लिश मीडियमचे जे कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त अशी बातमी आहे. काय आहे? शिक्षण सेवकाचे पद इथे रिकामी आहेत. ठीक आहे, नंबर ऑफ पोस्ट इथे 3 आहेत. हे प्रायमरी टीचर्सचं मी बोलतोय. HSSC, TET, CET जर तुम्हाला माहिती आहे, DED कंपल्सरी आहे. पेपर 1 TETचा क्लिअर पाहिजे. ठीक आहे, तर ही एक क्लिअर वॅकेन्सी आहे. 3 पोस्ट इथे रिकाम्या आहेत. त्याच्यानंतर 2 पोस्ट मॅथ, सायन्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी अशा 2 पोस्ट आहेत. प्रत्येकी 6वी ते 8वीच्या वर्गांसाठी इथे BSc BEd पाहिजे आणि TETचा पेपर 2 क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर एक सुपरवायझर सुद्धा पाहिजे, पण ही पोस्ट अनएडेड आहे. पण तरीही सुद्धा कोण इच्छुक असेल तर इथे अप्लाय करू शकता. गव्हर्नमेंट स्केलनुसार वेतन श्रेणी आहे. त्याच्यानंतर जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते 26 डिसेंबर 2023 ते 5 जानेवारी 2024 पर्यंत उपलब्ध राहणार आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत. आणि ॲप्लिकेशन फॉर्म फिल्ड विथ प्रॉपर सर्टिफिकेट्स 8 जानेवारीच्या अगोदर किंवा 8 जानेवारीला पोचले पाहिजेत. ही संस्था कुठे आहे? शंकरनगर, नागपूरमध्ये. तर मित्रांनो, इंग्लिश मीडियमचे जे पण कॅन्डिडेट असतील त्यांनी नक्की ते अप्लाय करावं. एक चांगली ही संधी आहे सगळ्यांसाठी, खास करून जे इंग्लिशचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी. तर पुढची जी संस्था आहे ती लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर आहे. ही सुद्धा एक मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन आहे, अल्पसंख्याक संस्था ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, तर 8 जानेवारीपर्यंत ही जी विद्यालय आहे, ज्योतिबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हसनबाग रोड, पाण्याची टाकी, नागपूर, इथे या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. आणि वॅकन्सीज कुठे आहेत? तर पल्लवी प्राथमिक विद्यालय, न्यू नंदनवन, नागपूर. इथे एक पोस्ट आहे. शिक्षण सेवकाचे पद आहे वर्ग 1 ते 5 साठी. ठीक आहे, पदाची संख्या 1 आहे. HSC DED TET उत्तीर्ण पाहिजे. हा पेपर 1 असला पाहिजे. त्याच्यानंतर भगवती गर्ल्स हायस्कूलमध्ये पण एक वॅकन्सी आहे. इथे सुद्धा 100% अनुदानित जागा आहे. हे वर्ग 6 ते 8 पाहिजे. त्याच्यानंतर BSc पाहिजे, BEd असणं आवश्यक आहे आणि CTET किंवा TETचा पेपर 2 क्लिअर पाहिजे. ठीक आहे, तर हे 6वी ते 8वी साठी पद आहे. त्याच्यानंतर दुसरे पद आहे ते म्हणजे संत जगनाडे उच्च प्राथमिक विद्यालय. हे 5वी ते 7वी साठी आहे, पण हे अंशतः अनुदानित आहे. इथे HSC DED आणि TET उत्तीर्ण पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, तर मराठी मीडियमचे जे पण विद्यार्थी असतील ते इथे नक्की अप्लाय करू शकतात. त्याशिवाय जे BSc जे कॅन्डिडेट्स आहेत ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. तर ही सुद्धा एक चांगली संधी आहे मित्रांनो, नक्की तुम्ही अप्लाय करा. तर मित्रांनो,
ही होती आजची वृत्त शिक्षक भरती संदर्भात. एक आहे आपल्या पवित्र पोर्टल मार्फत जी भरती होणार आहे त्या संदर्भात होत्या आणि बाकीचे 2 जे होते ते अल्पसंख्याक संस्थांबाबत होत्या. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. त्याशिवाय तुमचे जे शिक्षक मित्र असतील त्यांच्यासोबत हा शेअर करा, त्यांनासुद्धा याचा लाभ होऊ द्या. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्स सहित. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.